या कालच्या जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी खरं तर या झाल्या आम्ही माध्यमातून ती पाहिलेलं आहे. मात्र मी राष्ट्रीय समाज पक्षाचा लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करतो. तिथं रमाकांत साठे जिल्हाध्यक्ष आहेत, दलित महासंघाचे पदाधिकारी आहेत, आमचे संदीप माने आहेत, वैभव गवळी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काल या घटनेचा निषेध केलेला आहे. खरं तर मी अनेक निवडणुका बघितल्या. आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचे काय उमेदवार उभे केले होते. मात्र हे असं असताना जी 20 तारखेला घटना घडली, लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे. काय का असताना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई, मकरंद आबा आहेत आणि नितीन काका आणि त्याचबरोबर आपले कोरेगावचे आमदार आपले शशिकांत शिंदे यांना जी धक्काबुक्की अमानुष्यपणे वडावडीचा प्रकार झाला तो इतिहासातला खरं तर काळा दिवस सांगेल. आणि अशा घटना घडलेल्या या दुर्दैवी घटना म्हणण्यापेक्षा या सत्तेसाठी घडलेल्या घटना आहेत. कारण का सत्तेसाठी काही माणूस कुठल्याही थराला जातो हे 20 तारखेला लोकांनी पाहिलं. मात्र दलित महासंघाचा याच्या अर्थी कुठलाही संबंध नाही. मात्र आम्ही एक नागरिक म्हणून, मी या जिल्ह्याचा नागरिक म्हणून शंभूराजे देसाईंचं माझं जवळचं नातं आहे. ते पाटण तालुक्याचे आहेत. त्यांच्या आजोबांचं जे आमच्यावर आज उपकार आहेत, आमच्या घरावरला पत्रासुद्धा आज आम्ही तो बदललेला नाही. बाळासाहेब देसाईंनी जो पाटण तालुक्यात उपकार केलेला आहे त्या उपकाराची परतफेड म्हणून आज मला बोलावं लागते. शंभूराजेसारखा हुशार पालकमंत्री आजच ते सत्तेत नाही गेले 4 टर्म आमदार आहेत. त्यांचं आजोबा गृहमंत्री होते. त्यांच्या आजोबांनी जी पाटण तालुक्यावर प्रेम केलेलं आहे, पुन्हा एकदा मी सांगेन की अजूनही ते ऋणानुबंध फिटलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शंभूराजांना धक्काबुक्की झाली याचा मी प्रथमतः आज निषेध करतो. आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो. खरं तर या झडपी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या बाबत ज्या लता कर्णे म्हणून ओबीसीतून निवडून आलेले आहेत त्या लता कर्णेंना त्या ठिकाणी झडपीचं अध्यक्ष करायला पाहिजे होतं असं माझं प्रामुख्यानं मागणी आहे. मात्र लता कर्णेला न करता ओपन गटातून निवडून आलेल्या महिला प्रिया शिंदे त्यांना मात्र प्रांतसाहेबांनी लगेच दाखला दिला. 1-2 तासात दाखला मिळतो आणि आमचे लोक या तहसीलदार कार्यालयामध्ये हेलपाटं मारून त्यांना दाखले मिळत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून आम्हाला बोलावं लागतं आहे की इथलं प्रशासन मात्र फक्तच आमदारांच्यासाठी आणि मंत्र्यांच्यासाठी काम करते का हा सवाल आमच्यासमोर आहे. 1-2 तासात जर प्रिया शिंदेना जातीचा दाखला मिळत असेल तर दुर्दैवी बाब आहे. आम्ही पारधी समाजाच्या दाखल्यासाठी गेले 20 वर्ष आम्हाला आंदोलनं करावी लागली. मात्र त्यांना आंदोलन करून दाखले मिळाले आणि ह्यांना मात्र ॲफिडेविट न करता ते दाखले दिले जातात. याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि त्या प्रिया शिंदे ओपन गटातून जर का निवडून येऊन त्या ओबीसीसाठी जर का झडपी अध्यक्ष झाले असतील तर याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. आणि त्यांना तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी पदमुक्त करावं. कारण का जिल्हाधिकारी ते तिथले आसनाचे अध्यक्ष होते, त्यांच्या दालनामध्ये हे निवडणूक झालेले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे गांभीर्यानं घ्यावं आणि त्यांना तात्काळ पदमुक्त करावं असं मी या ठिकाणी मागणी करतो. मात्र हे असं काय झालं नाही. तर मला दलित महासंघ आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं आंदोलन उभं करावं लागेल असा मी या ठिकाणी इशारा देतो. आज राष्ट्रीय समाज पक्ष आणि दलित महासंघाच्या वतीने जो आम्ही हा 20 तारखेला जी काय सातारा जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीच्या जी घडलेली घटनेचा निषेध तर करतोच आहे. परंतु असं निदर्शनास येतं आहे की भाजप सरकारचं जे दबावतंत्र जे अधिकाऱ्यांवर आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जो दबाव आहे आणि त्या ॲक्च्युली ते टेन्शनमध्ये असूनच ते काम करत आहेत. आज जसं 2 तासामध्ये प्रिया शिंदेंना दाखला दिला जाते देखला इथं वर्ष लोक फिरतात त्यांच्या ऑफिसला चक्रा मारतात की बाबा आम्हाला दाखला मिळावा हे म्हणा ते मिळत नाही. तर हे एकदम चुकीचं आहे. आणि जे अधिकाऱ्यांवरती जे दबाव टाकला जातो त्यांना त्यांच्या मनमोकळेपणाने काम करण्याची संधी दिली जात नाही. तर असं न होता त्याचे काय निवडी झालेल्या आहेत ह्या रद्द कराव्यात आणि जे मूळचे जे ओबीसी आहेत त्यांना संधी मिळावी. कारण का तुम्ही आता जे ओबीसीचे नवीन जे दाखले देत आहेत की बाबा हा कुणबी हे आहे, मूळच्या ओबीसी वगैरे करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला.